नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाचा वर्ग व वर्गमूळ हा उपघटक या ठिकाणी घेत आहोत। तर अगोदर आपण वर्ग व वर्गमूळ ही संकल्पना काय आहे हे अगोदर आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। समजा ही 5 ही संख्या आहे, ही पुन्हा एकदा घेतली, 5 ही संख्या पुन्हा एकदा घेऊन त्यांचा आपण गुणाकार केला, तर हे कशा पद्धतीने लिहायचं? 5 चा गुणाकार 2 वेळा घेतला म्हणून 5 च्या डोक्यावर लिहायचं 2। मग याला वाचायचं काय? 5 चा वर्ग, 5 चा वर्ग। मी या ठिकाणी 1 पासून 30 पर्यंतची वर्ग संख्या लिहिली आहे। याला वाचायचं कसं? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 13 चा वर्ग 169, 26 चा वर्ग 676 या पद्धतीने याचं वाचन करायचं आहे। आता वर्गमूळ 121 हे जे चिन्ह आहे हे आहे वर्गमूळाचं चिन्ह। काय चिन्ह आहे? याला काय म्हणायचं? वर्गमूळाचं चिन्ह। मग वर्गमूळामध्ये 121 आहे, मग 121 ला आपल्याला कोणत्या रूपात लिहिता येते? 11 गुणिले 11 या रूपामध्ये आपल्याला लिहिता येते। मग हे वर्गमूळाच्या चिन्हामध्ये जर दोन समान संख्या असल्या तर ते बाहेर निघत असताना दोन्हीपैकी एक घ्यायचं। म्हणजे वर्गमूळामध्ये गुणाकाराची जर जोडी असेल सारख्या संख्येची तर त्या दोघांपैकी म्हणजे जोडीपैकी एक संख्या बाहेर काढायची आहे। मग याला वाचायचं काय? 121 चा वर्गमूळ 11 असं याचं वाचन करायचं आहे। तर वर्ग आणि वर्गमूळ या ठिकाणी आपण म्हणजे काय आहे याचा नेमका अर्थ आणि त्याचं वाचन इथं समजून घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला बोर्डावर या ठिकाणी 1 पासून 30 पर्यंतचे वर्गसंख्या लिहून दिलेले आहेत। मग आपण 8वी स्कॉलरशिप या परीक्षेला बसलेला आहोत, म्हणजे आपल्याला किमान 1 पासून 30 पर्यंतचे सर्व वर्गसंख्या पाठ असणं हे गृहीतच आहे। मग हे तुम्ही काय करायचं? व्हिडिओला स्टॉप करायचा आणि हे 1 पासून 30 पर्यंतचे वर्गसंख्या सगळ्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या आणि त्यानंतर पाठ करायच्या आहेत। मग आपण या सर्व वर्गसंख्येचं थोडंसं निरीक्षण करूया। मग जे वर्गसंख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी काय काय आलेलं आहे? एकक स्थानी 1 1 1, 4 4 4, 9 9 9, 6 6 6, 5 5 5। आता 5 च्या सोबत इथे 2 कंपल्सरी मध्ये आहे, 5 च्या सोबत 2 कंपल्सरी मध्ये आहे, 5 च्या सोबत 2 कंपल्सरी आहे, म्हणजे 5 आलं म्हणजे तिथे 25 आलं, 25 आलं, 25 आलं। मग इथं 6 6 6, 9 9 9, हे सर्व आपण जे एकक स्थानचे अंक आहेत याचं जर आपण निरीक्षण केलं तर ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, कोणत्या? पूर्ण वर्ग संख्या, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत मग त्यांच्या एकक स्थानी काय आहे? पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते कोणते अंक आहेत पाहू आपण। हे 1 बरोबर, मग त्याच्यानंतर आहे 4, मग पुन्हा आहे 9, मग पुन्हा आहे 6, मग पुन्हा आहे 5, त्याच्यानंतर 6 इथं आपण घेतलेलंच आहे, 9 इथं घेतलेलंच आहे, पुन्हा 4 इथं घेतलेलंच आहे, पुन्हा 1 इथं घेतलेलंच आहे आणि पुन्हा इथं काय आलेलं आहे? 0 आलेलं आहे। म्हणजे एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या त्याच्या एकक स्थानी काय असेल? तर पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 1 4 9 6 5 0। मग आपण याला व्यवस्थितपणे लिहून घेऊ। हे 0 1 4 5 6 9। म्हणजे एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्याच्या एकक स्थानी 0 1 4 5 6 9 यापैकीच एक अंक असतो। मग आता याच्यामध्ये कुठले अंक आलेले नाही? याच्यामध्ये आलेलं नाही 2, त्याच्यानंतर आलेलं नाही 3, त्याच्यानंतर 7 आणि 8। 2 3 7 8 हे याच्यामध्ये आलेले नाही। याचा अर्थ 2 3 7 8 हे पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी असूच
शकत नाहीत. आलं लक्षात? म्हणजे एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही हे ओळखत असताना पहिली स्टेप काय आहे की त्याच्या एकक स्थानी जर 2, 3, 7, 8 असेल तर ती संख्या कधीच पूर्ण वर्ग नसते. मग पूर्ण वर्ग होण्यासाठी त्याचे एकक स्थानी काय पाहिजे? 0, 1, 4, 5, 6 आणि 9. मग त्याच्यामध्ये अजून एक 2 अटी आहेत. जर एकक स्थानी 0 असेल तर किमान 2 0 असावे लागतात. म्हणजे एकक स्थानी जर 0 असेल तर किमान किती 0 असावे लागतात? 2. आणि तेही मग पटीत कोणत्या? समच्या पटीत. समच्या पटीत. समच्या पटीत याचा अर्थ काय? 2 0, 4 0, 6 0, 8 0 या पद्धतीनं शून्याची संख्या असली पाहिजे. आता समजा 1000 ही संख्या आहे. मग एकक स्थानी 0 आहे. मग ही संख्या पूर्ण वर्ग आहे का? नाही. तर 0 हे कसे पाहिजे? जोडीमध्ये पाहिजे. म्हणजे हे 2 ची एक जोडी. पुन्हा हे 0 सोबत अजून एक 0 असला पाहिजे तरच 1000 ही संख्या पूर्ण वर्ग असेल. नाहीतर म्हणजे 1000 ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते का? नाही. कारण याच्यातले 0 कसे पाहिजे? 2 च्या पटीत. 2 च्या पटीत. आता समजा 640 ही संख्या आहे. आता 64 हा 8 चा वर्ग आहे. परंतु एकक स्थानी 0 आहे. पण 0 आला तर तो कसा आला पाहिजे? जोडीच्या रूपामध्ये. म्हणजे 2 0, 4 0, 6 0, 8 0. म्हणून 640 ही संख्या देखील पूर्ण वर्ग असू शकत नाही. पुन्हा 5 ची एक अट आहे. एकक स्थानी जर 5 असेल, एकक स्थानी जर 5 असेल, इथं वर लिहितो मी. एकक स्थानी 5 असेल तर ते 25 असलेच पाहिजे. 25 असलेच पाहिजे. म्हणजे एकक स्थानी केवळ 5 असून चालणार नाही. तर एकक आणि दशक दोन्ही म्हणून त्या ठिकाणी काय असले पाहिजे? 25 असले पाहिजे तरच ती संख्या वर्ग संख्या असू शकते, अन्यथा नाही. उदाहरणार्थ आता समजा 625 ही संख्या आहे. हे शेवटी एकक स्थानी 5 आहे पण त्याच्या जोडीला 2 आहे म्हणजे शेवटी 25 आहे. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आता समजा आपण ही संख्या घेतली. आता आपण म्हटलं की ते एकक स्थानी 5 असले की म्हणजे एकक वर्ग संख्येचे एकक स्थानी 5 असतो. पण केवळ 5 असून चालेल का? 5 च्या जोडीला 2 पण पाहिजे. मग इथे 5 च्या जोडीला 2 नाही. म्हणजे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. तर आपण या ठिकाणी हे शिकलं की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय येऊ शकते आणि काय येऊ शकत नाही. तर पूर्ण वर्ग संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8. 2, 3, 7, 8 हे 4 अंक पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येऊ शकत नाही. मग पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी काय काय येऊ शकते? मग 0 येईल, 1 येईल, 4, 5, 6 येईल आणि 9 येईल. ठीक आहे. 0, 1, 4, 5, 6 आणि 9 हे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे आता एकक स्थानी 5 किंवा 6 किंवा 9 एकक स्थानी हे अंक आले म्हणजे ते वर्ग संख्या असेलच असं नाही. पण आपण वर्ग संख्या शोधण्यासाठी पहिली स्टेप म्हणून हे एकक स्थानचे अंक पाहू शकतो. त्याच्यानंतर 0 आणि 5 या दोघांसाठी काय या ठिकाणी अट आहे? म्हणजे एकक स्थानी केवळ 1 0, 3 0 असं असून चालणार नाही. म्हणजे संख्येच्या शेवटी किमान 2 0 आणि त्याच्या पटीमध्ये 2 0, 4 0, 6 0, 8 0 असे पटीतले असेल तरच त्या संख्या वर्ग संख्या असू शकतात. आणि एकक स्थानी 5 असेल तर त्याच्या जोडीला दशक स्थानी 2 असलाच पाहिजे तरच ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असू शकते. आपण असू शकते हा शब्द वापरलेला आहे बरं का. कारण काय आपण समजा 125 ही संख्या घेतली मग शेवटी 25 आहे. मग ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणून आपण शब्द काय वापरलेला आहे? पूर्ण वर्ग संख्या असू शकते. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता पाहिलं की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणत्या संख्या येऊ शकतात आणि कोणत्या संख्या येऊ शकत नाहीत. मग एकक स्थानी ज्या संख्या येऊ शकतात मग त्याच्यासोबत काही स्पेशल अटी आहेत. जसं की
0 आणि 1च्या सॉरी 0 आणि दुसरी कुठली संख्या आपण पाहिलेली आहे 5 ही संख्या पाहिलेली आहे। 0 असेल तर ते जोडीने आले पाहिजे, 5 असेल तर 5च्या जोडीला 2 हा अंक डावीकडे दशक स्थानी आलाच पाहिजे। तर या गोष्टी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। तर आपण वर्ग संख्या कशी काढायची याची ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत। मग दोन अंकी संख्या असेल 3 अंकी संख्या असेल तर आपण 2 अंकी संख्येच पाहू। 2 अंकी संख्येचा वर्ग, 2 अंकी संख्येचा वर्ग। मग आता 2 अंकी संख्या आहे त्याचा वर्ग काढायचा आपल्याला, कुठलीही आकडेमोड करायची नाही। आकडेमोड न करता तोंडी कशा पद्धतीने काढायची आहे याचे काही 3 स्टेप आहेत। नंबर 1 आहे एककचा वर्ग, नंबर 2 2 गुणिले दशक गुणिले एकक, आणि तिसरी स्टेप आहे दशकचा वर्ग। आणि या 3 स्टेप मध्ये हातचे जर येत असले, हातचे आल्यास पुढे मिळवणे, पुढे म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये, ठीक आहे। तर या ठिकाणी पाहू आपण 2 अंकी संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे। तर त्याचे 3 स्टेप आहेत। एककचा वर्ग करणे, मग 2 गुणिले दशक गुणिले एकक घेणे आणि दशकचा वर्ग करणे, ठीक आहे। तर आपण एक संख्या घेऊ 42, 42 चा वर्ग आपल्याला करायचा आहे। तर पहिली स्टेप काय आहे एककचा वर्ग, 2 चा वर्ग 4, ठीक आहे। मग हाचा आला नाही मग पुढे घ्यायची गरज नाही। मग 2 गुणिले दशक गुणिले एकक, 2 गुणिले हे दशक गुणिले एकक, 2 गुणिले दशक 2 चौक 8, 8 दोन्ही 16, 16 ला 6, हातच्याला 1, दशकचा वर्ग 4 चा वर्ग 16 आणि हातचा 1 17, म्हणजे 42 चा वर्ग हा किती 1764। म्हणजे 2 अंकी संख्येचा वर्ग करायचा तर हे 3 स्टेप आपण जर तोंडपाठ केली तर आपल्याला कुठलीही आकडेमोड न करता तोंडी याची वर्ग संख्या काढता येतात। पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण 83 चा वर्ग, तर इथं पहिली स्टेप काय एककचा वर्ग, 3 चा वर्ग 9, 2 गुणिले दशक गुणिले एकक, 2 गुणिले दशक 2 8 16 गुणिले एकक 16 त्रिक 48, 48 ला 8, हातच्याले 4, दशकचा वर्ग 8 चा वर्ग 64, 64 आणि 4 68, हे झाला 83 चा वर्ग। म्हणजे आपल्याला या पद्धतीनं एखादी संख्या 2 अंकी संख्या कुठली असेल त्याचा तोंडी वर्ग शोधायचा असेल तर आपण हे 3 स्टेप वापरू शकतो। एककचा वर्ग करणे, 2 गुणिले दशक गुणिले एकक घेणे, दशकचा वर्ग करणे आणि जिथे जिथे हातचे येतील ते पुढच्या स्टेप मध्ये मिसळत जाणे। अजून एक उदाहरण घेऊ आपण 66 चा वर्ग, ठीक आहे। मग या ठिकाणी पहिली स्टेप काय एककचा वर्ग 6 चा वर्ग 36, 36 ला 6 हातच्याले 3, त्याच्यानंतर 2 गुणिले दशक गुणिले एकक 2 सकम 12, 12 सकम 72 आणि हातच्याला आलेले 3 75, मग पुन्हा 75 ला 5 हातच्याले 7, पुन्हा दशकचा वर्ग 6 चा वर्ग 36, 36 मध्ये 7 मिसळा 36 आणि 7 43, या पद्धतीने 66 चा वर्ग 4356। तर आपल्याला 2 अंकी संख्या दिलेली असेल तर त्याचे वर्ग या पद्धतीने काढता येतात। आता आपण याच सूत्राचा वापर करू, ठीक आहे। याच सूत्राचा वापर करून आपण 3 अंकी संख्येचा वर्ग देखील काढू शकतो। मग ते कसं काढायचं ते या ठिकाणी आपण आता पाहू। फक्त याच्यामध्ये दशकची संकल्पना थोडीशी आपल्याला म्हणजे या ट्रिक पुरताच बदलावी लागेल, म्हणजे आपलं या ठिकाणी त्याचं उत्तर सापडेल। समजा एखादी 3 अंकी संख्या आहे, एक उदाहरण घेऊ आपण 107 ही संख्या आहे, 107 चा वर्ग करायचा। मग आपण आता 2 अंकी संख्येचा वर्ग पाहिलं होतं त्याच्यामध्ये एकक दशक होते, आता याच्यामध्ये एकक दशक शतक आहे। मग या ठिकाणी आपण थोडंसं चेंज करू त्या सूत्रामध्ये, एककला 7 घेऊ, पुन्हा मग दशक
दशक आणि एककला मिळून एक संख्या समजू आपण, एकक घेऊ आणि दशक आणि शतक म्हणून दोघांची मिळून जे तयार होणारी संख्या ती संख्या घेऊ आणि मग ते आपल्या सूत्रामध्ये बसवू. मग आपलं सूत्र काय, एककचा वर्ग 7चा वर्ग 49 हातच्याले आले 4. मग आपलं दुसरी स्टेप 2 गुणिले दशक गुणिले एकक, 2 गुणिले 10, 10 दुनी 20, 20 गुणिले 7, 20 सते 140 आणि हातच्याले 4, 140 आणि 4 144. मग हातच्याले आले आता किती 10. मग आपण त्या स्टेप मध्ये दशकचा वर्ग घेतला, मग इथे एककला सोडून जी 2 अंकी संख्या आहे त्याचा वर्ग घ्यायचा. 10चा वर्ग 100, 100 आणि हे 14 114. मग 107चा वर्ग 11,449. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण 3 अंकी संख्येचाही वर्ग, याच्या अगोदरचं सूत्र म्हणजे कोणतं, एककचा वर्ग करणे, 2 गुणिले दशक गुणिले एकक करणे आणि मग दशकचा वर्ग घेणे, हे सूत्र आपण ह्या 3 अंकी संख्येला कशा पद्धतीने लागू करू शकतो. एककला एकक घ्यायचं आणि दशक आणि शतक म्हणून जी 2 अंकी संख्या होते त्याला दशकच्या स्थानी आपण ठेवायचं त्या सूत्राच्या, आणि मग त्याचं आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. किंवा अजून एक पद्धत आहे, 3 अंकी संख्येचा किंवा 2 अंकी संख्येचा आपण वर्ग करायचा असेल तर आपण a अधिक b याचा वर्ग, a अधिक b वर्ग, तर याचा a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आणि दुसरा आहे a उणे b वर्ग बरोबर a वर्ग उणे 2ab अधिक b वर्ग. ठीक आहे. तर हे 2 सूत्र लक्षात ठेवा. ह्या 2 सूत्रांमध्ये एखाद्या संख्येला कसं बसवायचं. आता समजा उदाहरणार्थ 102 ही संख्या आहे, मग 102 चा वर्ग करायचा आपल्याला, मग याच्या किंवा याच्या रूपामध्ये या 102 ला लिहिता येईल. मग ते लिहित असताना राऊंड फिगरची संख्या 102 मध्ये 100 आहे आणि त्याच्यावर 2 आहे, म्हणजे 102 ला आपण 100 अधिक 2 या रूपामध्ये आपण लिहू शकतो, 100 अधिक 2. ठीक आहे. मग 100 अधिक 2 म्हणजे झालं हे a अधिक b, a प्लस b. मग a प्लस b याचं जे समोरचं हे विस्तार आहे हे कशा पद्धतीने आहे, a चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग, a चा वर्ग म्हणजे काय 100 चा वर्ग प्लस हे 2 गुणिले a गुणिले b म्हणजे 100 गुणिले 2, हे 100 गुणिले 2. त्याच्यानंतर b चा वर्ग म्हणजे b म्हणजे इथं 2 आहे, 2 चा वर्ग. ठीक. लक्षात आलं का. a अधिक b, 102 ला आपण कोणत्या रूपामध्ये लिहिलं, a अधिक b च्या रूपामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये a म्हणजे काय समजायचं 100, b म्हणजे काय समजायचं 2. मग या विस्तारामध्ये या संख्येला ठेवून टाकायचं आहे. a वर्ग म्हणजे 100 चा वर्ग, 2ab म्हणजे 2 गुणिले 100 गुणिले 2 आणि b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग. मग आता सोपं आहे या ठिकाणी. मग 100 चा वर्ग आहे, 100 चा वर्ग किती येतो 10,000. ठीक आहे. मग 2 गुणिले 100 200, 200 गुणिले 2 400, मग हे इथं लिहा 400. मग 2 चा वर्ग 4, ही अशी आता बेरीज करून घ्या. हे 4 हे 0 हे 4 हे 0 आणि हे 1. तर 102 चा वर्ग हा 10,404 ही संख्या म्हणजे 102 चा वर्ग येईल. तर आपण काय केलेलं आहे, तर a प्लस b चा वर्ग हे सूत्र आपण हे 3 अंकी संख्येचा वर्ग काढण्यासाठी वापरलेलं आहे. मग आपण a उणे b हे सूत्र देखील वापरू शकतो. मग त्याच्यासाठी पहा a उणे b याच्यासाठी एक संख्या घेऊ आपण. मग तुम्ही ते 3 अंकी 2 अंकी संख्या 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या कितीही मोठी संख्या लहान संख्या असेल तर तुम्हाला या सूत्रामध्ये त्या संख्येला बसवता येते, परंतु मग त्याला घेत असताना एक संख्या राऊंड फिगर मधली घ्यायची म्हणजे ती सोपी जाते. एक उदाहरण घेऊ आपण 98 चा वर्ग. ठीक आहे. मग 98 ही संख्या आपल्याला कोणत्या रूपात लिहावी लागेल आता a उणे b. मग 98 ला आपल्याला 100 उणे 2 या रूपामध्ये लिहिता येते, 100 उणे 2. मग या ठिकाणी
ए उणे बी चा वर्ग बरोबर ए वर्ग उणे 2ab अधिक बी चा वर्ग, हे पाठ करून टाकायचं आहे. तर ए चा वर्ग म्हणजे 100 चा वर्ग बरोबर उणे 2ab म्हणजे 2 गुणिले ए म्हणजे काय येतं 100, बी म्हणजे काय येतं 2 अधिक बी चा वर्ग म्हणजे काय येतं 2 चा वर्ग बरोबर. 100 चा वर्ग किती येतो 10,000 उणे 2 गुणिले 100 200, 200 गुणिले 2 400 आणि 2 चा वर्ग 4. तर अगोदर तुम्हाला ही वजाबाकी करून घ्यावं लागेल. 10,000 मधून 400 गेले 9,600 उरतात प्लस 4 आणि हे झाले आता 9,604 9,604 हे झालं 98 चा वर्ग. तर या पद्धतीने आपण एखादी संख्या असेल तर त्याला या सूत्राच्या रूपामध्ये ए अधिक बी आणि ए उणे बी या कंसाचा वर्ग याच्या रूपामध्ये संख्येला बसून देखील आपण त्याचे वर्ग काढू शकतो. तर हे तुम्ही मनाने इतर संख्या घेऊन तुम्ही घरी याची व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकता. इतर उदाहरणे घ्यायची त्यांना या सूत्रामध्ये बसवायचं आणि त्याचे वर्ग काढायचे. त्याच्यानंतर मी 2 अंकी संख्येचा वर्ग जे 3 स्टेप दिलेले आहेत, एककचा वर्ग, त्याच्यानंतर 2 गुणिले 1 दशक गुणिले एकक, त्याच्यानंतर एककचा वर्ग, या सूत्रामध्ये देखील तुम्ही मनाने 2 अंकी संख्या 10 पासून ते 100 पर्यंत 10 पासून 99 पर्यंत कुठलीही 2 अंकी संख्या घ्यायची आणि त्याचे वर्ग काढायची प्रॅक्टिस घरी करायची आहे. तर किमान 10 संख्या घेऊन तरी तुम्ही ह्याची घरी प्रॅक्टिस केली पाहिजे. मनाने घ्यायची संख्या, कुठल्याही संख्या घ्यायच्या 2 अंकी आणि त्याच्या सूत्राच्या अनुषंगाने सूत्राची मदत घेऊन वर्गाची ट्रिक त्या ठिकाणी वापरायची आहे आणि त्याची उत्तरं काढायचे आहे. तर वर्ग व वर्गमूळ काढणे, पूर्णांक संख्या, हे आतापर्यंत आपण जे घेतले ते सगळे काय होते पूर्णांक संख्या. आता बघू आपण अपूर्णांक संख्येचा वर्ग. आता 2/3 हा अपूर्णांक आहे आणि याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. मग अपूर्णांकाचा वर्ग काढत असताना अंशाचा वर्ग अंशात लिहायचा, छेदाचा वर्ग छेदात लिहायचा. अंशाचा वर्ग हा अंशात लिहायचा आणि छेदाचा वर्ग हा छेदामध्ये लिहायचा. म्हणजे अंशाचा वर्ग, अंश काय येतं 2, 2 चा वर्ग 4 आणि हे 3 चा वर्ग 9, हे झालं वर्ग. आता वर्गमूळ काढायचं असेल तर आता समजा ही संख्या आहे, वर्गमूळामध्ये हा अपूर्णांक आहे, मग तेच अंशाचा वर्गमूळ अंशामध्ये लिहायचा, छेदाचा वर्गमूळ छेदामध्ये लिहायचा. 64 चा वर्गमूळ काय येतो 8, 81 चा वर्गमूळ काय येतो 9. म्हणजे अपूर्णांकाचा वर्ग किंवा वर्गमूळ काढत असताना अंशाचा वर्ग अंशात लिहायचा, छेदाचा वर्ग छेदात लिहायचा. वर्गमूळ काढत असताना अंशाचा वर्गमूळ अंशात लिहायचा, छेदाचा वर्गमूळ छेदात लिहायचा. एकदम सोपा आहे. त्याच्यानंतर पुढे बघू आपण दशांश अपूर्णांक याचा वर्गमूळ काढणे. आता दशांश अपूर्णांकाचा वर्ग काढणे आणि वर्गमूळ काढणे याच्यामध्ये मात्र थोडीशी आपल्याला काळजी घ्यावी लागते. कशी काळजी घ्यावी लागते ते पहा. 0.01 चा वर्ग, आता याचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. मग दशांश असलेल्या संख्येचा वर्ग काढत असताना दशांश नाही असं समजायचं आणि त्या संख्येचा वर्ग लिहायचा. हे दशांश जर आपण नाही म्हटलं तर 0.01 चा अर्थ काय होतो एकच होतो. मग 1 चा वर्ग काय 1 चा वर्ग 1. मग आता दशांशाकडे लक्ष द्यायचं. दशांश इथं 2 अंक सोडून आहे आणि दशांश किती अंक सोडून आहेत ते आपण कसं मोजतो उजवीकडून मोजत असतो. हे आता आपण अगोदर शिकलेलं आहे लहान वर्गामध्ये. तर दशांश हे उजवीकडूनच मोजायचे असतात. हे दशांश 2 अंक सोडून आहे, मग उत्तरामध्ये त्याला 4 अंक सोडून द्यायचा. मग हे 1 हे 2 हे 3 आणि हे 4 अंक सोडून दशांश. म्हणजे काय करायचं वर्ग करताना दशांश स्थळे दुप्पट करावीत. म्हणजे 1 अंक सोडून दशांश असेल तर उत्तर 2 अंक सोडून, 2 अंक सोडून दशांश असेल तर उत्तर 4 अंक सोडून,
3 अंक सोडून दशांश असेल तर उत्तर 6 अंक सोडून, म्हणजे दशांश स्थळाची संख्या काय करायची, ही दुप्पट करायची. ठीक आहे. आता समजा 0.003 याचा वर्ग आपल्याला लिहायचा आहे. मग दशांश नाही समजा 0.003 म्हणजे 3च, मग 3चा वर्ग काय येतो 9. बरोबर. मग इथं दशांश किती अंक सोडून आहे 1 2 3, मग आपण उत्तरामध्ये तिला दुप्पट करायचे 6 अंक सोडून. मग हा 1 हा 2 3 4 5 6 अंक सोडून दशांश, हे झालं 0.003 चा वर्ग. पुन्हा आपण उदाहरण घेऊ 1.4 चा वर्ग, 14 चा वर्ग येतो 196. मग हे एक अंक सोडून दशांश आहे, म्हणजे अगोदर दशांश नाही समजा 1.4 दशांश नाही म्हणून समजा 14 होईल, 14 चा वर्ग 196. इथे एक अंक सोडून दशांश आहे, उत्तरामध्ये किती अंक सोडायचे दुप्पट, 1 च्या दुप्पट 2 अंक सोडायचे, हे 2 अंक सोडून दशांश द्यायचे. समजा आपण 0.21 याचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. आता 21 चा वर्ग येतो 441. आता 2 अंक सोडून दशांश आहे, मग आता उत्तरामध्ये किती अंक दुप्पट, 2 अंक सोडून म्हणजे उत्तरात 4 अंक सोडून 1 2 3 हे 4 अंक सोडून दशांश द्यायचे. मग लक्षात आलं तुमच्या की दशांश असलेल्या संख्येचा वर्ग करत असताना दशांश नाही समजून संख्येचा वर्ग लिहा, त्याच्यानंतर दशांश स्थळ किती आहेत मोजा, मग जे वर्गसंख्या आहे त्याच्यामध्ये दशांश स्थळांची संख्या दुप्पट करा, म्हणजे आपले त्या ठिकाणी उत्तर सापडेल. मग हे झालं दशांश स्थळ असलेल्या संख्येचा वर्ग करणे. मग आता पाहू आपण दशांश स्थळ असलेल्या संख्येचा वर्गमूळ काढणे. मग आपण वर्ग करत असताना दशांश स्थळाची संख्या दुप्पट केली, आता वर्गमूळ काढत असताना दशांश स्थळाची संख्या हे निमपट करायची आहे. उदाहरण 0.0001 ही संख्या आहे, या संख्येचा आपल्याला आता वर्गमूळ काढायचा आहे. दशांश नाही समजा, मग आता काय झालं 0.001 म्हणजे ती संख्या एकच आहे, 1 चा वर्गमूळ 1, 1 चा वर्गमूळ 1. आता दशांश स्थळ 1 2 3 4 अंक सोडून आहेत, मग वर्गमूळ काढत असताना दशांश स्थळ हे निमपट करायचे, म्हणजे अर्धे करायचे. हे 4 अंक सोडून आहे म्हणून इथं या ठिकाणी 2 अंक सोडून दशांश द्यायचा आहे. मग याच्यात काय करायचं आपण, वर्गमूळ काढताना दशांश स्थळे निमपट करावीत, दशांश स्थळे निमपट करावीत. उदाहरण घेऊ आपण 0.04 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. दशांश नाही समजा, हे 4 होईल, 4 चा वर्गमूळ 2. वर्गमूळामध्ये 2 अंक सोडून दशांश आहे, दशांश स्थळ निमपट करा, 2 चे निमपट 1, मग 1 अंक सोडून दशांश, म्हणजे उत्तर येईल आपलं 0.2. त्याच्यानंतर 6.25 याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. दशांश नाही समजा 625 ही संख्या होईल, मग 625 चा वर्गमूळ हा काय येतो 25. मग इथे 2 अंक सोडून दशांश आहे, वर्गमूळ करत असताना दशांश स्थळ निमपट करा, 2 चं निमपट 1, म्हणजे इथे येईल उत्तर आपलं 2.5. तर या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं की दशांश असलेल्या संख्येचा वर्ग करताना दशांश स्थळांची संख्या दुप्पट करायची, आणि दशांश स्थळ असलेल्या संख्येचा वर्गमूळ करताना दशांश स्थळ हे निमपट करायचे, म्हणजे अर्धे करायचे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग आता दशांश स्थळ असलेली एखादी संख्या आहे, ती संख्या एखाद्या संख्येचा वर्ग आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. मग ते कसं ओळखायचं, थोडं सोपं आहे, पहा. 0.0004 आता याच्यापैकी कोणती संख्या ही पूर्ण वर्ग संख्या आहे. दशांश नाही समजलं तर 4 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, पण दशांश स्थळ जे आहे ते सम पाहिजेत, म्हणजे 2 अंक सोडून दशांश, 4 अंक सोडून दशांश, 6 अंक सोडून दशांश, 8 अंक सोडून दशांश, अशी संख्या असेल तरच ती संख्या पूर्ण वर्ग असू शकते. आता इथे 4 जरी पूर्ण वर्ग संख्या असली तरी दशांश स्थळ 1 2 3 घर सोडून आहेत, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या
नाही, ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आता 62.5 हे दशांश नाही समजलं तर हे संख्या होईल 625. मग 625 हे पूर्ण वर्ग संख्या आहे, पण दशांश स्थळ इथे एक अंक सोडून आहे, म्हणून ही संख्या देखील दशांश म्हणजे पूर्ण वर्ग नाही. म्हणजे दशांश स्थळ असलेली संख्या पूर्ण वर्ग केव्हा असू शकते? ते दशांश स्थळ हे 2 अंक सोडून, 4 अंक सोडून, 6 अंक सोडून, 8 अंक सोडून अशी स्थळ असले पाहिजेत, तरच ती संख्या पूर्ण वर्ग असू शकते. तर आपण या ठिकाणी दशांश स्थळाचे वर्ग कसे काढणे हे सर्व इथं आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढचा भाग या ठिकाणी घेऊ. पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहू. वर्गमुळात 0.09 प्लस वर्गमुळात 0.49 बरोबर किती? अगदी सोपा आहे. दशांश संख्येचा वर्गमूळ काढत असताना त्या संख्येचा वर्गमूळ काढून दशांश निम्मे करायचे. 9चा वर्गमूळ 3 अधिक, आता हे 2 दशांश स्थळ सोडून आहे वर्गमुळामध्ये, मग आपण उत्तरामध्ये निम्मे करायचे म्हणजे एक स्थळ सोडून दशांश. त्याच्यानंतर दशांश 49चा वर्गमूळ 7 आणि 2 दशांश स्थळ आहेत, वर्गमूळ करताना निम्मे करायचे एक स्थळ दशांश 7. मग ह्या दोघांची बेरीज केली तर ती येते 1.0. 1.0 म्हणजेच काय येईल ते 1. मग आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. पहा दुसरं उदाहरण कसं सोडवायचं लक्ष द्या. इथं अपूर्णांक आहे, अंशामध्ये एक वर्गमूळ आहे आणि छेदामध्ये एक वर्गमूळ आहे. मग अंशामध्ये आणि छेदामध्ये वर्गमुळामध्ये जर संख्या असेल तर आपल्याला ते असं लिहिता येतात. म्हणजे वर्गमुळात 136/1.37 हे असं आपल्याला लिहिता येते. म्हणजे अंश आणि छेद दोन्हीही जर वर्गमुळात असतील तर दोघांनाही अपूर्णांकाच्या रूपामध्ये एकाच वर्गमुळामध्ये घेता येते. आपण या ठिकाणी हे सोडवू. आता मग हे या ठिकाणचा दशांश जर आपण उडवला तर हे 2 अंक सोडून दशांश म्हणून आपण वर 2 शून्य या ठिकाणी देऊ शकतो. मग या दोघांचा जो भागाकार आहे तो भागाकार येतो वर्गमुळामध्ये 100. वर्गमुळामध्ये 100 म्हणजेच काय आहे? 10. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 10. त्याच्यानंतर नंबर 3 अगदी सोपा प्रश्न आहे. 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल? काय म्हटलेलं इथं हे महत्त्वाचं आहे. समपूर्ण वर्ग म्हणजे याच्यातून कोणती संख्या मिळवली, म्हणजे हे पर्यायपैकी कोणती संख्या मिळवली तर येणारी संख्या ही समपूर्ण वर्ग असेल. आता हे पर्यायामध्ये जे दिलेल्या संख्या आहेत ही सगळी ऋण संख्या आहेत. मग ऋण संख्या एखाद्या संख्येमध्ये मिसळणे म्हणजे त्याचा अर्थ वजाबाकीच होतो. मग 1111 मध्ये ऋण 22 मिसळणे म्हणजे 22 वजा करणे. तर आता हे तोंडी उत्तर यायला कुठली आकडेमोड करायची आपल्याला गरज नाही, थोडीशी ट्रिक या ठिकाणी लावावी लागेल. समपूर्ण वर्ग संख्या म्हटलेलं आहे, मग 1111 मध्ये याच्यापैकी कोणतीही संख्या वजा केली तर ती सम उरली तर आपलं उत्तर लवकर सापडेल. विषम असेल तर मग ते पर्याय आपलं राहणारच नाही. म्हणजे हे 11 मधून 2 गेले 9 म्हणजे हे विषम येत आहे, याची वजाबाकी विषम येते म्हणून हे उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर हे 11 मधून 7 गेले 4 मग हे सम येऊ लागले. पण आता बाकीचे पर्याय बी आपण एक वेळा चेक करू. 1111 मधून 111 जर वजा केले तर वजाबाकी येते 1000. 1000 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. सम आहे पण 1000 ही पूर्ण वर्ग नाही. कारण आपण काय सांगितलं होतं, जेव्हा संख्येचे शेवटी शून्य असतात ते शून्य कसे असले पाहिजे? सम. म्हणजे 2 शून्य 4 शून्य 6 शून्य 8 शून्य. 1000 मध्ये 3 शून्य आहेत म्हणून 1000 ही पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही, म्हणून हे पर्याय पण येणार नाही. त्याच्यानंतर 1 मधून 0 गेलं तर 1 उरते म्हणजे इथली वजाबाकी ही विषमच येते म्हणून हे देखील पर्याय येणार नाही. मग पर्याय क्रमांक काय येईल? नंबर 2. पहा प्रश्न क्रमांक 4. 4 अंकी
पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत? काय म्हटलं आपल्याला? 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या. आता हे कशा शोधायच्या? 4 अंकी पूर्ण संख्या या कुठून कुठपर्यंत आहेत? तर आपल्याला माहित असलेले आपल्याला 30 चा वर्ग माहित आहे. 30 चा वर्ग काय आहे? 900. म्हणजे अजून 4 अंकी संख्या सुरू नाही झाली. 31 चा वर्ग, 1 चा वर्ग 1, 2 6 आणि 1 6, 3 चा वर्ग 9. 32 चा वर्ग, मी हे कसं काढायलो? मी तुम्हाला आताच शिकवलेल्या स्टेप. 2 अंकी संख्येचा वर्ग करत असताना एककचा वर्ग, 2 गुणिले दशक गुणिले एकक आणि दशकचा वर्ग. म्हणजे एककचा वर्ग 4, 2 गुणिले दशक गुणिले एकक 2 6 साई दोन्ही 12, 12 2 हाच्याला 1. मग दशकचा वर्ग 3 चा वर्ग 9 आणि हाच्याचे 10. किती झाले? 1024. ही झाली 4 अंकी पूर्ण वर्ग. म्हणजे 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कुठून सुरू व्हायली? 32 चा वर्ग पासून. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे 10,000. 10,000 हे कशाचा वर्ग आहे? 100 चा वर्ग. 10,000 हे काय आहे? 100 चा वर्ग. मग 10,000 च्या अलीकडची म्हणजे 9,999 आहे ना, हे 4 अंकी संख्या आहे. आता त्याच्या अलीकडे 9,999 च्या अलीकडे म्हणजे 100 च्या अलीकडे, 100 च्या अलीकडे संख्या कोणती आहे? 99. म्हणजे 32 चा वर्ग पासून 99 च्या वर्ग पर्यंत जेवढे काही वर्ग संख्या येतील ते सर्व 4 अंकी वर्ग संख्या येतील. मग आपल्याला विचारले 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5 किंवा 6. मग आता आपण ह्याच्या अगोदरही पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा मी लिहून काढतो या ठिकाणी. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. तर याच्यामध्ये 4, 5, 6 किती वेळा आले? हे 4, 1 आणि हे 2. 4 हे किती वेळा येते? 2 वेळा. बरोबर. त्याच्यानंतर 5, 5 हे किती वेळा आहे? 1 वेळा. बरोबर. त्यानंतर 6 किती वेळा आहे? हे 1 आणि हे 2. म्हणजे हे 6, 6 म्हणजे 2 वेळा. म्हणजे आपण 1 पासून 10 पर्यंतचे जर वर्ग संख्या पाहिली तर आपल्याला एकक स्थानी 4, 5, 6. 4 हे 2 वेळा, 6 हे 2 वेळा, 5 हे 1 वेळा. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 5 वेळा. म्हणजे 4, 5, 6 हे एकूण किती वेळा आहेत? 5 आहेत. कुठून कुठपर्यंत? 1 पासून 10 पर्यंतच्या वर्गामध्ये म्हणजे 1 दशक. मग तसंच 11 पासून 20 पर्यंतच्या 1 दशकामध्ये देखील हे किती वेळा येतील? 2, 2, 4 आणि 5 वेळा. बरोबर. 4, 5, 6 हे किती वेळा येतील? 5 वेळा. आपल्याला पाहायचं कुठून आहे? आपल्याला पाहायचं आहे 32 पासून 99 पर्यंत. मग 32 पासून 99 पर्यंत म्हणजे प्रत्येक दशकामध्ये पहा. आता हे 4 म्हणजे 2 चा वर्ग म्हणजे आता इथं 32 चा वर्ग सुरू होते. बरोबर. मग 32 पासून 40 पर्यंत हे जसं आपण बघितलं ना दशक, तसं 32 पासून 40 पर्यंत आपल्याला किती वेळा 4, 5, 6 येतील? 2 आणि 3 आणि 2 5 वेळा. 32 ते 40 5 वेळा. त्याच्या पुढे 41 ते 50 5 वेळा. पुन्हा त्याच्या पुढे 51 पासून 60 पर्यंत 5 वेळा. म्हणजे असे एकूण किती आहे? 32 ते 99 पर्यंत किती दशक आहेत? म्हणजे 1 पासून 30 पर्यंतचे 3 दशक संपले. आता 30 पासून 100 पर्यंत 7 दशक आहे. आणि हे संख्या किती वेळा येईल? 5 वेळा. 5 वेळा गुणिले हे किती आहेत? 7. म्हणजे 7 5 35. म्हणजे 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4, 5, 6 हे आपल्याला किती वेळा येणार आहेत? 35 वेळा येणार आहे. त्याच्यानंतर 5वा 1296 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून, हे महत्वाचं आहे, वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले असता पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? मग आपल्याला विचारले काय? 1296 च्या हे वर्गमुळातून, वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे 1296 चा वर्गमूळ काढून पुन्हा त्याचा वर्गमूळ काय वजा करायचं आपल्याला? उणे 625 च्या
वर्गमुळाचे वर्गमूळ. आता 1296 कशाचा वर्ग आहे हे आपल्याला शोधून काढणं महत्त्वाचं आहे. मग हे 1296 कशाचा वर्ग आहे हे कसं शोधून काढायचं? आता लक्ष द्या. 30 चा वर्ग 900, 40 चा वर्ग 1600, बरोबर. 30 चा वर्ग 900, 40 चा वर्ग 1600. मग आपल्याला 1296 ही संख्या 900 आणि 1600च्या मध्ये आहे, बरोबर. मग आता 900 आणि 1600च्या मध्ये 1296 संख्या आहे, म्हणजे 30 चा वर्ग आणि 40 चा वर्ग याच्यामधली कुठली तरी वर्ग संख्या आहे 1296. मग ती कोणाची आहे? मग एकक स्थानी काय आहे? 6. मग एकक स्थानी 6 कोणाकोणाचं येऊ शकते? हे इथं आपण जसं बघितलं 1636, मग तसं या ठिकाणी 1636 म्हणजे 4 चा वर्ग आणि 6 चा वर्ग. मग एकक स्थानी 4 म्हणजे काय? 34. एकक स्थानी 6 म्हणजे काय? 36. मग एक तर हे 34 चा वर्ग असावा किंवा 36 चा वर्ग असावा, बरोबर. मग आता 1296 हे कोणाच्या जास्त जवळ आहे? 1600च्या जास्त जवळ आहे का 900च्या जास्त जवळ आहे? मग 900 पासून ती किती अंतरावर आहे? 296 आणि 100 396 अंतरावर आहे. 296 पासून इथं किती अंतरावर आहे? 304 या अंतरावर आहे. इथला फरक आहे 396, इथला फरक आहे 304. म्हणजे कोणाच्या जवळ आहे ही? 40च्या जवळ. मग ह्या दोघांपैकी 40च्या जवळ कोण आहे? 36. म्हणून 1296 चा वर्गमूळ काय आहे? 36. मग हे 1296 चा वर्गमूळ हा आतला वर्गमूळ झाला. पुन्हा अजून बाहेर वर्गमूळ आहे शिल्लक. मायनस 625 चा वर्गमूळ 25. 625 चा वर्गमूळ 25. मग हे 625 चा वर्गमूळ पुन्हा 25 जे वर्गमूळ येते याचं पुन्हा ते वर्गमूळातच आहे या पद्धतीने. मग 36 चा वर्गमूळ 6 आणि 25 चा वर्गमूळ 5. 6 5 गेले 1. मग आपल्याला विचारले पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? 1 हे कोणाचं वर्गमूळ आहे? 1 हे 1 चेच वर्गमूळ आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. तर आता आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 6. 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024. तर x बरोबर किती? आता वर्गमुळात 1024 आहे म्हणजे 1024 हा कशाचा वर्ग आहे हे आपण या ठिकाणी अगोदर शोधलं पाहिजे. ह्याच्यापूर्वी आताच एक गणित झालेलं आहे आपलं. 32च्या वर्गापासून आपण 99च्या वर्गापर्यंत जे उदाहरण सोडवलं तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की 1024 हे 32 चा वर्ग आहे. म्हणजे वर्गमुळात 1024 म्हणजे त्याचं उत्तर काय येईल? 32. मग 2x चा वर्ग बरोबर 32. 1024 चा वर्गमूळ 32. मग आता हे जे 2 आहे आपल्याला x ची किंमत काढायची आहे. इकडचा 2 हा इकडे न्यायचा आहे. हा 2 इथं गुणाकाराच्या रूपामध्ये आहे, तो तिकडे काय येईल? भागाकाराच्या रूपामध्ये. म्हणजे x वर्ग बरोबर 32 भागिले 2 बरोबर 16. मग 16 हा कशाचा वर्ग आहे? 16 हा 4 चा वर्ग आहे. म्हणून x बरोबर किती? 4. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढचा प्रश्न नंबर 7. इयत्ता 7 मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. समजा 10 विद्यार्थी होते तर प्रत्येकाने 10,000 रुपये दिले. 15 विद्यार्थी होते तर प्रत्येकाने 15,000 रुपये दिले. 20 विद्यार्थी होते तर प्रत्येकाने 20,000 रुपये दिले. असा याचा अर्थ. म्हणजे जितके विद्यार्थी तेवढीच वर्गणी. म्हणजे x विद्यार्थी होते तर प्रत्येकाने x रुपये दिले. जे आपल्याला माहित नाही ते आपण x धरायचं. आणि या गणितामध्ये आपल्याला किती विद्यार्थी आहेत माहित नाही, म्हणून आपण ते काय धरायचं? x विद्यार्थी होते. मग जेवढे विद्यार्थी होते तेवढेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने दिले. म्हणजे x विद्यार्थी होते आणि प्रत्येकाने x रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून ते एकूण झाले 2116. मग 2116 ही रक्कम काय आहे? जेवढे मुलं आहेत त्यांची फीस आणि गुरुजीची फीस. मग या ठिकाणी वर्ग शिक्षकाची फीस जर आपण वजा केली तर इथे शिल्लक कोणाची फीस राहील? फक्त मुलांची फीस. फक्त मुलांची फीस. फक्त विद्यार्थ्यांची फीस. विद्यार्थ्यांची फीस हे कशासाठी पाहिजे आपल्याला?
कारण जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच रुपये जमा केले हे काढण्यासाठी आपल्याला फक्त विद्यार्थ्यांची जमा झालेली फीस आपल्याला काढावं लागेल. तर फक्त विद्यार्थ्यांची एकूण फीस बरोबर. मग या ठिकाणी 2116 मायनस सरांनी दिलेले 91 या ठिकाणी वजा करायचे. वजा करा 6 म्हणून 1 गेले 5, 11 म्हणून 9 गेले 2, हे 0 आणि 2 काय लिहि वजा बाकी 2025 रुपये. हे काय आहे जितके विद्यार्थी आहेत. समजा विद्यार्थी आहेत x, समजा x विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकी फीस म्हणा किंवा शब्द वर्गणी वापरा x रुपये. म्हणजे x विद्यार्थ्यांचे प्रत्येकी x रुपये म्हणजे x विद्यार्थ्याचे एकूण x रुपये हे किती आहे 2025. म्हणजे x चा वर्ग हे किती आहे 2025 बरोबर. मग 2025 हे कशाचा वर्ग आहे याच्यापूर्वी मी सांगितलेलं आहे. शेवटी 25 आलं म्हणजे एकक स्थानी 5 आहे या संख्येचा वर्ग. x बरोबर एकक स्थानी काय आहे 5. मग अलीकडची संख्या काय आहे 20. 20 हे कोणत्या दोन लगतच्या संख्येचा गुणाकार आहे. 20 हे 4 आणि 5. 4 गुणिले 5 यांचा वर्ग 20 येते. मग याच्यातली लहान संख्या घ्यायची. लहान संख्या काय आहे 4 म्हणून x बरोबर 45 म्हणजे 2025 हे 45 चा वर्ग आहे. x वर्ग बरोबर 2025 x बरोबर 45 म्हणजे त्या वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत 45 विद्यार्थी आहेत. आणि प्रत्येकाने किती रुपये वर्गणी दिलेली आहे 45 वर्गणी दिलेली आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने 45 रुपये वर्गणी दिली. चला प्रश्न क्रमांक 8 कडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 8 खूप सोपा आहे. पहा वर्गमुळामध्ये 12 चा घातांक 3m उणे 8 बरोबर 12 चा वर्ग. ठीक आहे. 12 चा घातांक 3m उणे 2 याचा काय आहे वर्गमूळ बरोबर 12 चा वर्ग. बरोबर 12 चा वर्ग. ठीक आहे. मग आता जेव्हा एखादी संख्या वर्गमुळात असते आणि त्या वर्गमुळातलं आपल्याला जर उत्तर काढता येत नसेल. आता वर्गमुळामध्ये 12 चा घातांक 3m उणे 2 आहे. तर या संख्येचं तर आपण वर्गमूळ काढू शकत नाही. म्हणून काय करायचं तो दिलेला वर्गमूळ कसा उडवता येईल हे पाहायचं. मग त्याला एक उपाय आहे. एखादी समजा 25 ही संख्या आहे आणि ती वर्गमुळात आहे. हे वर्गमूळ जर आपल्याला उडवायचं असेल तर या वर्गमुळाचा वर्ग करायचा. म्हणजे हे वर्गमूळ आणि वर्ग निघून जाते आणि इतर राहते फक्त 25. हे आपण एक उदाहरण घेतलं. मग हा वर्गमूळ उडवायचा असेल तर या वर्गमुळाचा वर्ग करावा लागेल. मग इथं बरोबरचं चिन्ह असल्यामुळे या समीकरणाची किंमत बदलू नये म्हणून डावीकडे आपण जी क्रिया करतो तीच क्रिया आपल्याला उजवीकडे करावीच लागते. म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स राहील. ते नियम आहे गणिताचा. आता हे दोन्हीकडे काय करायचं वर्ग करायचा बरोबर. हे 12 चा वर्ग पुन्हा त्याचा वर्ग म्हणजे हे वर्गमुळाचा वर्ग केला म्हणजे हा वर्गमूळ निघून जातो. राहते काय 12 चा घातांक 3m उणे 2 आणि इकडे काय आहे 12 चा वर्ग पुन्हा त्याचा वर्ग. आपण घातांकामध्ये एक नियम शिकलेला आहे. वर्गाचा जर वर्ग असेल तर त्या दोघांचा गुणाकार होतो. 2 दोन्ही 4 म्हणजे 12 चा वर्ग हा 4 आहे. आता लक्ष द्या बरोबरचं चिन्ह आहे. अलीकडे 12 चा घातांक आहे पलीकडे 12 चा घातांक आहे. म्हणजे बरोबरच्या अलीकडे आणि पलीकडे पाया समान आहे. मग जेव्हा पाया समान असतो बरोबरच्या अलीकडे आणि पलीकडे तेव्हा त्याचा घातांक देखील सम असतो. बरोबरच्या अलीकडची संख्या आणि बरोबरच्या पलीकडची संख्या दोन्ही संख्या जर घातांकित असतील दोन्हीकडचा पाया जर समान असेल तर त्यांच्यावरचा घातांक देखील काय असतो समान असतो. मग इकडचा घातांक काय आहे 3m उणे 2 आणि तिकडचा घातांक काय आहे 4. हे दोन्हीची किंमत सारखी असते. मग आता आपले हे समीकरण सोडून या ठिकाणी m ची किंमत काढायची आहे. उणे 2 पलीकडे काय होईल अधिक 2 होईल. हे 3m बरोबर 6
m बरोबर हे 3 जे इथं गुणाकारात आहे ते पलीकडे काय होईल, भागाकारात येईल. म्हणजे m ची किंमत काय येईल, 2. m बरोबर 2. तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा असा हा प्रश्न होता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 हा दिसायला खूप मोठा आहे, दिसायला खूप किचकट आहे, पण सर्वात सोपा प्रश्न आहे असं मी या ठिकाणी म्हणतो आणि त्याचं उत्तर तोंडी देखील काढता येते. मग अगोदर आपण पद्धतीने पाहू. 10.5 गुणिले 10.5 दोन समान संख्येचा गुणाकार आहे. 7.5 गुणिले 7.5 दोन समान संख्येचा वर्ग आहे. इथं उणेचे चिन्ह आहे आणि 15 गुणिले 10.5 हे सेंटरला आहे. मग याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे. काय दडलेलं आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आपण एक सुरुवातीला हे पाठाची जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला आपण एक सूत्र बघितलं होतं. a उणे b चा वर्ग बरोबर a वर्ग उणे 2ab गुणिले b चा वर्ग, हे आपण पाहिलेलं होतं. तर या ठिकाणी 10.5 गुणिले 10.5 म्हणजे a चा वर्ग बरोबर. 7.5 गुणिले 7.5 म्हणजे b चा वर्ग. कारण समान संख्येचं या ठिकाणी काय आहे, गुणाकार आहे, म्हणजे ते काय असते, वर्ग असते बरोबर. मग आपण 10.5 गुणिले 10.5 ला काय लिहू शकतो आपण, 10.5 चा वर्ग. 7.5 गुणिले 7.5 बरोबर 7.5 चा वर्ग. मग आता हे 15 गुणिले 10.5 हे काय आहे, तर हे 10.5 म्हणजे काय आहे, a आहे बरोबर. हे 15 मध्ये आता काय दडलेलं आहे, a तर आपण घेतलं, आता दडलेलं आहे 2b. मग आता b म्हणजे काय आहे, 7.5. मग इथं 15 आहे, 7.5 च्या दुप्पट 15. 7.5 म्हणजे 7.5, 7.5 च्या दुप्पट 15 म्हणजे हे आहे 2b बरोबर. मग आपण लिहू शकतो नाही 10.5 याचा वर्ग उणे 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 म्हणजे आपण 15 कसं लिहिलं, 2.75 च्या रूपामध्ये लिहिलेलं आहे, अधिक 7.5 याचा वर्ग छेदामध्ये घेतला आपण 10.5 उणे 7.5 बरोबर. मग आता हे कोणत्या रूपात गेलंय, a² मायनस 2ab. आता बघा 2 गुणिले a गुणिले b लिहिलं काय, 2 गुणिले b गुणिले a लिहिलं काय, दोन्हीची किंमत एकच येणार आहे कारण तिघांचा गुणाकाराचा आहे. 2 गुणिले a गुणिले b किंवा 2 गुणिले b गुणिले a दोन्हीचा अर्थ एकच आहे. गुणाकारामध्ये आपण अदला बदल केली तरी गुणाकार हा कधीही बदलत नसतो. ठीक आहे. मग आता हे a² a² 10.5 म्हणजे काय, a², हे मायनस 2, आता ba काय आणि ab काय दोन्ही एकच आहे, प्लस b चा वर्ग छेद हे काय आहे, a मायनस b बरोबर. म्हणजे आपण या सूत्रामध्ये या सर्व संख्यांना बसवलेलं आहे. मग a² मायनस 2ab प्लस b² म्हणजेच काय, a मायनस b चा स्क्वेअर, हे काय आहे, a मायनस b चा स्क्वेअर आणि छेदामध्ये काय आहे, a मायनस b. पहा हे इकडचे विस्तारावरून आपण इकडचं घेतलं, मग या ठिकाणी ह्या विस्तारावरून हे आपण डावी बाजू घेतलेली आहे. मध्ये a मायनस b चा वर्ग म्हणजे काय, a मायनस b गुणिले a मायनस b. मग खालचा एक a मायनस b आणि वरचा एक a मायनस b म्हणजे कसं, a मायनस b आणि छेदामध्ये a मायनस b. मग एक कंस सोडून गेल्याच्या नंतर शिल्लक काय राहते, a मायनस b. काय शिल्लक राहते, a मायनस b. मग a म्हणजे कोण आहे आणि b म्हणजे कोण आहे, तर a म्हणजे 10.5 आहे. a बरोबर 10.5 आणि b बरोबर 7.5. मग a मायनस b म्हणजे 10.5 उणे 7.5. मग ह्याची वजाबाकी किती येते, 10.5 मधून 7.5 गेले, किती उरले, 3 उरले. 10.5 मधून 7.5 गेले तर किती उरतात,
3 होतात, म्हणून आपला पर्याय क्रमांक काय येईल